Welcome in series of phase controlled rectifier. Today we will study here the lecture number 3rd. These are some outlines of lecture number 3rd. First one is the single phase full controlled rectifier with R load, and second one is the single phase full controlled rectifier with RL load. In single phase full wave controlled rectifier with RL load are divided into two parts. First part is the midpoint converter. In this lecture we will only study here the midpoint converter. First one, see that single phase full wave controlled rectifier with RL load. Single phase full wave controlled rectifier. Single phase full wave controlled rectifier. The circuit diagram. This is the single phase full wave controlled rectifier. This one is the single phase full wave controlled rectifier. सिंगल फेज दिस इज कॉल्ड एज द सिंगल फेज. इथं काय आहे, ही सिंगल फेज आहे म्हणून याला काय म्हणायचं, म्हणजे एकच आपण साइन वेव्ह अप्लाय केलेलं आहे म्हणून याला काय म्हणायचं, सिंगल फेज. इथं एकच साइन वेव्ह अप्लाय केलेलं आहे म्हणून याला काय म्हणायचं, सिंगल फेज. फुल वेव्ह म्हणजे काय, दिस इज कॉल्ड एज द फुल वेव्ह. मग फॉर द फुल वेव्ह वी रिक्वायर द 4 SCRs. For full wave we require the 4 SCR. So as the name itself indicate that single phase, this one is the single phase full wave controlled rectifier. Full wave controlled rectifier require the 4 SCR T1, T2, T3, T4. Rectifier with RL load. RL load. This is only the RL load present in the circuit diagram. आता ही सर्किट डायग्राम एक्सप्लेन करताना कन्स्ट्रक्शन मध्ये काय लिहायचं, दिस सर्किट डायग्राम इज कन्सिस्टिंग टू AC सप्लाय, 4 SCR T1, T2, T3, T4 and load resistance R. आता नेक्स्ट पॉइंट, वर्किंग. कन्स्ट्रक्शन इज कम्प्लिटेड. आफ्टर दॅट वर्किंग. इन वर्किंग ज्यावेळेला तुम्ही काय करताय, AC सप्लाय सर्किटला अप्लाय करताय त्यावेळेला डायोड, त्यावेळी SCR कोणत्या बायसिंग मध्ये जाणार आहे, AC सप्लाय अप्लाय केल्यानंतर इथं आपण AC सप्लाय अप्लाय करतोय. मग AC सप्लाय अप्लाय करतोय म्हणजे ही कोणती सायकल झाली, पॉझिटिव्ह सायकल झाली. ही कोणती सायकल झाली, निगेटिव्ह सायकल झाली. ही कोणती सायकल झाली, पॉझिटिव्ह सायकल झाली. ज्याला तुम्ही पॉझिटिव्ह सप्लाय अप्लाय करताय त्याला हे टर्मिनल कसं असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. दिस टर्मिनल इज पॉझिटिव्ह अँड दिस टर्मिनल इज निगेटिव्ह. मग ज्यावेळेला फॉरवर्ड बायसिंगचा सप्लाय अप्लाय करणार त्यावेळेला SCR T1 आणि SCR T2 कसे असणार आहेत, फॉरवर्ड बायस मध्ये असणार आहेत. SCR T1 आणि SCR T2 कसे असणार आहेत, फॉरवर्ड बायस असणार आहेत. म्हणजे तो ऑलरेडी दिलेला आहे बघा. ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ इनपुट व्होल्टेज द थायरिस्टर और SCR T1 and T2 आर फॉरवर्ड बायस. आता इथं मी पॉझिटिव्ह T1 आणि T2 का म्हटलेलं आहे, इथं तुम्ही पॉझिटिव्ह सप्लाय अप्लाय करणार. तसंच ह्या पद्धतीने इथं पण काय होणार आहे, पॉझिटिव्ह सप्लाय अप्लाय होणार. इथं पण काय होणार आहे, पॉझिटिव्ह सप्लाय अप्लाय होणार. इथं या पॉइंटला पण कोणता सप्लाय अप्लाय होणार आहे, पॉझिटिव्ह सप्लाय. पण इथं काय होणार आहे, हा इथला निगेटिव्ह सप्लाय असणार आहे. हा सप्लाय कोणता असणार आहे, निगेटिव्ह सप्लाय असणार. त्यामुळे T1 आणि T2 एका डिरेक्शन मध्ये असणार आहेत आणि T3 आणि T4 एका डिरेक्शन मध्ये असणार. त्यामुळे ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल T1 and T2 acts as a forward bias. T1 and T2 acts as a forward bias. पण जरी फॉरवर्ड बायस म्हणून जरी अप्लाय झाले तरी काय होत नाही, लगेच टर्न ऑन होणार नाहीत. का टर्न ऑन होणार नाहीत, SCR ची कंडिशनच अशी आहे की ज्याला तिन्ही जंक्शन फॉरवर्ड बायस असतील, ज्याला तुम्ही SCR ला गेट सप्लाय अप्लाय केला नाही, हा कोणता आहे गेट सप्लाय, SCR ला गेट सप्लाय अप्लाय केला नाही तर SCR काय होत नाही, टर्न ऑन होत नाही. म्हणजे ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल T1 and T2 acts as a forward bias, but they do not turn on because gate supply is not applied to the SCR. म्हणजे ज्याला तुम्ही गेट सप्लाय अप्लाय करणार, इथं काय करणार आहे, गेट सप्लाय अप्लाय करणार. कोणता गेट सप्लाय अप्लाय करणार, IG1 आणि IG2 ज्याला गेट सप्लाय अप्लाय केला त्याला SCR काय होणार आहे, इथं टर्न ऑन होणार. म्हणजे त्याला तुम्ही अल्फा अँगल अप्लाय रिक्वायर्ड लागणार आणि त्यानंतर SCR काय होणार आहे, टर्न होणार. म्हणजे ड्युरिंग दी पॉझिटिव्ह हाफ सायकल T1 आणि इथं T2 असणार आहेत हे, आणि इथं काय असणार आहेत, T3 आणि T4 असणार आहेत हे. म्हणजे ड्युरिंग दी पॉझिटिव्ह हाफ सायकल काय होणार आहे, T1 आणि T2 फॉरवर्ड बायस म्हणून ऍक्ट होणार आहेत आणि T3 आणि T4 काय असणार आहेत, रिव्हर्स बायस होणार आहेत. त्यामुळे ज्याला तुम्ही सप्लाय अप्लाय करणार, IG1 आणि IG2 चा गेटचा सप्लाय अप्लाय करणार त्याला इथं तुमच्या ही वेव्हफॉर्म कुणामुळे अप्लाय होणार आहे, T1 आणि T2 मुळे ही वेव्हफॉर्म येणार आहे. आता हे आपण ऑलरेडी एलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये
कशाचं ब्रिज रेक्टिफायरचं जे कनेक्शन बघितलं तेच कनेक्शन मी इथं यूज करायला लागले. आता ड्युरिंग द निगेटिव्ह हाफ सायकल काय होणार आहे T3 आणि T4 ऍक्ट्स ॲज ए फॉरवर्ड बायस म्हणजे हा निगेटिव्ह हाफ सायकल आहे. या निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये काय होणार आहे T3 आणि T4 ऍक्ट्स ॲज ए फॉरवर्ड बायस बट T3 आणि T4 काय होणार नाही टर्न ऑन होणार नाही. T3 आणि T4 कधी टर्न ऑन होणार आहेत त्याला तुम्ही त्याला गेट सप्लाय अप्लाय करणार. हा IG3 आणि IG4 हा गेट सप्लाय अप्लाय केल्यानंतर इथं काय होणार आहे T3 आणि T4 काय होणार आहेत टर्न ऑन होणार आहेत. आणि कधी टर्न ऑन होणार आहे त्याला फायरिंग अँगल तुम्ही पाय प्लस अल्फा रिक्वायर्ड झाल्यानंतर तुमचा SCR काय होणार आहे इथं टर्न ऑन होणार आहे. सिमिलरली नेक्स्ट सायकलला इथं काय होणार आहे T1 आणि T2 फॉरवर्ड बायस होणार आहे. आणि ही सायकल कशामुळे भेटली इथं T1 आणि T2 मुळे भेटली. त्यानंतर नेक्स्टला T3 आणि T4 फॉरवर्ड बायस होणार आहे. त्यामुळे इथं ही जी सायकल भेटली ती कशामुळे भेटली T3 आणि T4 मुळे भेटली. मग इथं लोड रेजिस्टन्स R आहे त्यामुळं व्होल्टेज आणि करंट दोन्हीमध्ये काय असते सिमिलरिटीज असते. फक्त दोन्हीचं जे वेवफॉर्मचं कन्स्ट्रक्शन आहे ते दोन्हीचं वेवफॉर्मचं कन्स्ट्रक्शन काय असणार आहे इथं सेमच असणार आहे. त्यानंतर VT1 आणि VT2 आणि VT3 इज नथिंग बट व्होल्टेज अक्रॉस थायरिस्टर 1 आणि थायरिस्टर 2 हे व्होल्टेज अक्रॉस थायरिस्टर 1 च्या ह्या वेवफॉर्म्स आहेत आणि ह्या व्होल्टेज अक्रॉस थायरिस्टर 2 च्या ह्या काय आहेत वेवफॉर्म्स आहेत इथं या. त्यानंतर नेक्स्ट बघा आता इथं कन्स्ट्रक्शन मध्ये सांगितलं आहे द सर्किट कन्सिस्ट ऑफ 4 थायरिस्टर T1, T2, T3, T4 and voltage source Vs and load resistance R. During the positive half cycle of input voltage, the thyristor T1, T2 is acts as a forward bias, but it does not conduct until a gate signal is applied to it. When a gate pulse is given to the thyristor T1 and T2 at omega t is equal to alpha, it gets turned on and begins to conduct. When the T1 and T2 is on, the input voltage is applied to the load voltage, the path Vs and T1 load T2 and Vs. During the negative half cycle, T3 and T4 is acts as a forward bias and T1 and T2 is turn off. आणि T3 आणि T4 काय होणार आहेत कोणता अँगल फायरिंग अँगल त्यासाठी कोणता असणार आहे पाय प्लस अल्फा. आफ्टर पाय प्लस अल्फा SCR will be turn on and after that the average value of output voltage can be varied by varying the firing angle. The waveform shows the plot of input voltage, gate current, output voltage and output current and voltage across thyristors are same. म्हणजे ह्या काय आहेत व्होल्टेज अक्रॉस थायरिस्टरच्या काय आहेत ह्या वेवफॉर्म्स आहेत. पहिल्यांदा तुम्ही काय केलं फर्स्ट टाइम तुम्ही इनपुट व्होल्टेज अप्लाय केला त्यानंतर गेट करंट अप्लाय केल्यानंतर व्होल्टेज अक्रॉस R रेजिस्टरच्या अक्रॉस आपण व्होल्टेज घेतला. R रेजिस्टर असल्यामुळे आउटपुटला रेजिस्टर असल्यामुळे इथं व्होल्टेजच्या आणि करंटच्या वेवफॉर्म काय असणार आहेत सेम असणार आहेत. आणि इथं काय VT1 आणि VT2 व्होल्टेज अक्रॉस थायरिस्टर 1 ची ही वेवफॉर्म आहे. ही व्होल्टेज अक्रॉस थायरिस्टर 2 ची ही काय आहे वेवफॉर्म आहे. इथं थायरिस्टर काय असणार आहे तुमचा इथं टर्न ऑन असणार आहे आणि इथं काय असणार आहे टर्न ऑन असणार आहे. बाकी रिमेनिंगला थायरिस्टर काय असणार आहे टर्न ऑफ असणार. त्यामुळे हे जे इनपुट आहे ते आउटपुटला इथं अप्लाय होणार आहे. सिमिलरली इथं काय होणार आहे इथं थायरिस्टर तुमचा काय आहे ऑफ आहे म्हणजे T3 आणि T4 ऑफ आहे. इथं फक्त ऑन आहे ह्या पिरियड मध्ये आणि इथं काय आहे इथं ऑन आहे ह्या पिरियड मध्ये. बाकी रिमेनिंग टर्मिनलला काय होतं तो ऑफ असतो. त्यामुळे इनपुटला जो सप्लाय अप्लाय केला तो आउटपुटला आहे असाच इथं अप्लाय होतो. त्यानंतर नेक्स्ट बघा सिंगल फेज फुल वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर विथ RL लोड. सिंगल फेज फुल वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर विथ RL लोड मध्ये आपण फर्स्ट काय बघायला मिड पॉइंट कन्व्हर्टर. मिड पॉइंट कन्व्हर्टर साठी आपण कोणता ट्रान्सफॉर्मर यूज करतोय सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर काय करतोय यूज करतोय. इथं आपण सेंटरला काय करतोय RL लोड काय करतोय अप्लाय करतोय. आणि ह्या RL लोड मुळे तुमच्या लोड इंडक्टिव्ह लोड मुळे ही जी वेवफॉर्म आहे ती थोड्या वेळासाठी आहे अशी टर्न ऑन राहते. थोड्या वेळासाठीच आहे अशी काय राहते टर्न ऑन राहते. मग आता ह्याचं सायकल काय असणार आहे ड्युरिंग दी पॉझिटिव्ह हाफ सायकल थायरिस्टर T1 काय असणार आहे फॉरवर्ड बायस असणार आहे. म्हणजे इथं ड्युरिंग दी पॉझिटिव्ह हाफ सायकल म्हणजे हे पॉझिटिव्ह सिग्नल असणार आहे हा निगेटिव्ह. मग ह्याला तुम्ही काय करताय डिरेक्टली पॉझिटिव्ह सप्लाय अप्लाय करताय म्हणजे हे टर्मिनल एनोड टर्मिनल आहे. हे टर्मिनल कोणतं आहे कॅथोड टर्मिनल आहे. मग एनोडला ज्यावेळी तुम्ही पॉझिटिव्ह सप्लाय अप्लाय करणार आणि कॅथोडला निगेटिव्ह सप्लाय अप्लाय करणार म्हणजेच काय होणार आहे इथं हे
म्हणजेच काय होणार आहे इथं हे T1 हा टर्न ऑन होणार आणि T2 काय असणार आहे रिव्हर्स बायस असणार आहे. म्हणजे सर्किट फक्त एवढ्या पिरियडसाठी काय होणार आहे वर्क होणार आहे. ड्युरिंग द निगेटिव्ह हाफ सायकल हे निगेटिव्ह टर्मिनल झाले हे पॉझिटिव्ह म्हणजेच काय होणार आहे इथं हे टर्मिनल ऑफ असणार आहे आणि हे टर्मिनल काय असणार आहे ऑन असणार आहे. कारण की पॉझिटिव्ह सप्लाय तुम्ही T2 ला अप्लाय केला म्हणजे हे सर्किट डायग्राम तुमची ह्या सेकंड टाइम ही फर्स्ट टाइम हे पॉझिटिव्ह सायकलसाठी वर्किंग होणार आणि हे कशासाठी वर्क होणार निगेटिव्ह सायकलसाठी काय होणार आहे वर्किंग होणार. आणि इंडक्टिव्ह लोडमुळे तुमचा हा वेव्हफॉर्म ही खाली जाते म्हणजे निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये वेव्हफॉर्म थोडीशी काय होते टाइम पिरियडमध्ये थोडीशी काय होते इन्क्रीज होते. आता इथं होत नव्हते इथं कशी होती इथं तुमची कंप्लीट होत होती. लोड रेजिस्टर आर असल्यामुळे इथं SCR काय होत होता तुमचा ऑफ होत होता. पण हा इंडक्टिव्ह लोडमुळे SCR काय होतो 2π नंतर पण थोडासा किंवा पाय नंतर पण थोडंसं त्याचं इंडक्टिव्ह लोडमुळे ही वेव्हफॉर्म काय होते निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये वर्क होते ड्यू टू शॉर्ट टाइम पिरियड म्हणजे शॉर्ट टाइम पिरियडसाठीच ती निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये जाते कम्प्लिटली जात नाही. आणि हे जर रिमूव्ह करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतो डायोड यूज करावा लागतो. डायोड म्हणजे काय होतं क्लिपर म्हणून ऍक्ट होतं. ह्याचं कन्स्ट्रक्शन कसं असणार आहे द सर्किट डायग्राम ऑफ midpoint converter is as shown in figure. It consists into center tap transformer, 2 SCRs and RL is the load resistors. During the positive half cycle, see the midpoint converter. The circuit consists of thyristor T1 and T2, center tap transformer and voltage source Vs and load resistance RL. During the positive half cycle, the T1 is forward bias and T2 is reverse bias. But we apply the गेट करंट आफ्टर दॅट T1 विल बी टर्न ऑन. कारण की गेट करंट अप्लाय केल्याशिवाय कोणताही थायरिस्टर काय होत नाही टर्न ऑन होत नाही. हे आपण ऑलरेडीच्या प्रत्येक सेशनला बघितलेलंच आहे. त्यानंतर ड्युरिंग दी पॉझिटिव्ह हाफ सायकल ज्याला थायरिस्टर T1 काय झालं टर्न ऑन झालं ॲज वेल एज गेट सप्लाय अप्लाय केल्यानंतर थायरिस्टर T1 इज टर्न ऑन अँड current flowing through the path A, T1, load NA and A. This is the current path. From this path the current will be flow through the circuit. आता ड्युरिंग द निगेटिव्ह हाफ सायकल ही कोणती आहे T1 ची डायग्राम आहे ही T1 टर्न ऑन ची डायग्राम आहे. T1 टर्न ऑन हा इंडक्टिव्ह लोडमुळे काय होतो इंडक्टिव्ह लोडमुळे करंट काय होतो थोडासा इन्क्रीजच राहतो कुठं निगेटिव्ह सायकलमध्ये. त्यामुळे ही वेव्हफॉर्म इज गोइंग टू लाईक धिस. During the negative half cycle T2 will be turn on, but T2 turn on until when gate supply apply to the सर्किटरी आणि गेट सप्लाय आपण अप्लाय केला तरी SCR लगेच काय होत नाही आपला टर्न ऑन होते. SCR टर्न ऑन होण्यासाठी काय होतं थोडा टाइम पिरियड होतो आणि त्या टाइम पिरियडला आपण काय म्हणते फायरिंग अँगल म्हणजे हा काय झाला ह्या फायरिंग अँगल झाला म्हणायचा. कशाचा फायरिंग अँगल झाला T2चा हा फायरिंग अँगल झाला म्हणायचा. ज्यावेळेला सर्किटरीमधून सप्लाय अप्लाय होतो त्यावेळेला काय होतं SCR टर्न ऑन होतो त्यावेळेला करंट काय होतं फ्लो होणार आणि करंट फ्लो झाल्यानंतर तुम्हाला SCR T2 इथं काय होतं टर्न ऑन होतं आणि ह्या पद्धतीनं सायकल काय होते वर्क होते. आता रेजिस्टिव्ह लोड असता तर व्होल्टेज आणि करंटच्या वेव्हफॉर्म काय होत होत्या सेम होत होत्या. आता इथे इंडक्टिव्ह लोड असल्यामुळे करंटची वेव्हफॉर्म ही ह्या पद्धतीनं रिप्रेझेंट केली जाते. करंटची वेव्हफॉर्म ही काय केली ह्या पद्धतीनं रिप्रेझेंट केली जाते. त्यानंतर नेक्स्ट दिस वन इज दी व्होल्टेज अक्रॉस VT1. VT1 इज नथिंग बट व्होल्टेज अक्रॉस थायरिस्टर 1 आणि दिस वन इज दी व्होल्टेज अक्रॉस थायरिस्टर 2. इथं काय आहे SCR T1 काय हे ऑन आहे आणि ह्या टाइम पिरियडला T1 काय आहे ह्या टाइम पिरियडला T1 तुमचा ऑन आहे इंडक्टिव्ह लोडमुळे इथं पर्यंत म्हणजे ह्या टाइम पिरियड T1 ऑन ह्या टाइम पिरियडला काय असणार आहे ऑफ असणार आहे आणि इथं ऑफ असणार आहे आणि ह्या टाइम पिरियडला काय असणार आहे ऑन असणार आहे. हे कसं व्हाईस वर्सा आहे. ह्याच्या बरोबर अपोजिट ह्याच्या वेव्हफॉर्म्स येतात. ह्या सर्किटच्या व्ही आउटच्या बरोबर अपोजिट ह्या वेव्हफॉर्म्स येतात. ह्या T2च्या अपोजिट बरोबर ही वेव्हफॉर्म्स असणार आहे आणि ह्याचा डीपमध्ये स्टडी करण्यासाठी तुम्हाला सेशन कोणते सेशन स्टडी करायला पाहिजेत T1 म्हणजे SCR चे सेशन काय करायला पाहिजेत स्टडी करायला पाहिजे ॲज वेल एज लेक्चर नंबर 1, लेक्चर नंबर 2 आणि लेक्चर नंबर 3 काय करायला पाहिजे डीपली काय करायला पाहिजे स्टडी करायला पाहिजे. इफ एनी क्युरीज रिलेटेड टू दिस लेक्चर देन यू विल आस्क मी.